यवतमाळ येथे झालेल्या 69व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी विदर्भाच्या ज्वलंत प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन झाला। 2 दिवस चाललेल्या या संमेलनात विदर्भातील पाणी टंचाई, शेतीचे संकट आणि शैक्षणिक असमतोल यावर सखोल चर्चा झाली। संमेलनाध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी शब्द आमचे असले तरी व्यथा विदर्भाची आहे, समाजाला दिशा देण्यासोबतच धीर देणारी शक्ती साहित्य आहे, असं सांगत शासनाला शेतकऱ्यांचं आयुष्य वाचविण्याचं कर्तव्य बजावण्याचं आवाहन केले। प्रमुख ठराव संमेलनात विदर्भ साहित्य संघ, जाम शाखा आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनतर्फे आयोजित समारोपात 5 महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले। जाम परिसरातील पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करणे, विदर्भातील शाळांच्या अभ्यासक्रमात शेती विषय अनिवार्यपणे समाविष्ट करावा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत पुरवावी, अतिवृष्टीग्रस्तांना प्राधान्याने आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी दूर करून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण कराव्या व त्यांचे महत्त्वाचे मुद्दे। डॉक्टर अविनाश आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, ग्रामीण शिक्षणाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे। प्राध्यापक वसंतराव पुरके, माजी शिक्षण मंत्री, शेतीशी निगडीत शिक्षण दिल्यास स्वावलंबी ग्रामीण भारत घडेल। पांडुरंग खांदवे, स्वागताध्यक्ष, लोकांनी संयम दाखवला तर सरकारनेही संवेदनशीलता दाखवावी। प्रदीप दाते, समाजसेवक, शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ आकडे नसतात, ती मिटलेल्या माणसाची हाक असते। डॉक्टर संतोष चव्हाण, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी मानसिक, आर्थिक आणि धोरणात्मक आधार तातडीने आवश्यक आहे। आयोजकांनी हे सर्व ठराव शासन दरबारी पाठपुरावा करून मान्य करून घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। संमेलन म्हणजे शब्दांचा उत्सव नसून समाजाचा आरसा असल्याचं मत विलास मानेकर यांनी मांडले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.